श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 4 डिसेंबरला आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे आणि या दत्त जयंती साजरी करण्याच्या अगोदर आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे आहे। तर हे गुरुचरित्र पारायण 28 डिसेंबरपासून ते 4 डिसेंबरपर्यंत आपल्याला हे गुरुचरित्र पारायणाचं वाचन करायचं आहे। पण त्याची तयारी आपल्याला अगोदरच करायची आहे, कारण त्या दिवशी आपली काही गडबड व्हायला नको। तर ह्या गुरुचरित्र पारायणाची तयारी कशी करायची ही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। बघा, पारायण करायचं आहे तर पारायण करायचं म्हटलं तर आपल्याला मांडणी ही करावी लागते। काही सेवा अशा असतात की त्यांना मांडणी नाही केली तरी चालते, पण काही सेवा अशा असतात की त्यांना मांडणी ही करावीच लागते। त्यातलीच ही एक सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र पारायणाची, आणि या गुरुचरित्र पारायणाला आपल्याला मांडणी ही करायची आहे। जर तुम्ही केंद्रात, मठात, मंदिरात जाणार असताल ही सेवा करायला तर तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल, पण जर तुम्ही घरी तुमच्या देवघरासमोर बसून जर तुमच्या घरात तुम्हाला ही गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्हाला मांडणी ही करावीच लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही जिथे कुठे मांडणी करणार आहात ती जागा आधी स्वच्छ पुसून घ्या। हा गुरुचरित्र ग्रंथ, श्री गुरुचरित्र ग्रंथ हा खूप दिव्य ग्रंथ मानला जातो। त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करणार आहात तर रोज तुम्हाला तुमच्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे। तुमच्या घरामध्ये जे काही जाळ्या जळमट्या झालेले असतील त्या तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत। तुम्हाला आधीच एक चौरंग घ्या तुमच्या घरातला, तो स्वच्छ धुवून घ्या, तो वाळवून घ्या। एक लाल वस्त्र लागणार आहे, लाल कलरचं, ते तुम्हाला घ्यायचं आहे। बघा, ते तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही बाजारातून ते आणू शकता। तुम्हाला एक अखंड दिवा लावायचा आहे। तुम्हाला कलशाची सुद्धा स्थापना करायची आहे। तुम्ही नारळ आणून ठेवा, नागिनीची पानं सुद्धा तुम्ही आणून ठेवा। 1 रुपया, सुपारी, रांगोळी, ज्या काही या वस्तू लागणार आहेत त्या तुम्हाला आणून ठेवायच्या आहे। देवाऱ्याच्या किंवा जिथे तुम्ही मांडणी करणार आहात तिथे एका कोपऱ्यात तुम्हाला हे सगळं साहित्य तुम्हाला आदल्या दिवशीच हे सगळं साहित्य तुम्हाला आणून ठेवायचं आहे, जेणेकरून जेव्हा उद्या तुम्ही बघा, असं म्हटलं जातं की गुरुचरित्र पारायण जर तुम्ही मुहूर्तावर केलं तर त्याचं फळ तुम्हाला हे अनंत पटीने मिळत असतं। मग आपल्याला जर आपण पहाटे जर ही सेवा सुरू करणार आहोत तर मग पहाटे आपल्याला या वस्तू गोळा करताना थोडी अडचण येऊ शकते। त्यामुळे तुम्हाला आदल्याच दिवशी या सगळ्या वस्तू आणून ठेवायच्या आहेत। रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायची आहे, कापूर लावायचा आहे। त्यासाठी हे सगळं जे साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सगळं आणून ठेवायचं आहे। आता बघा, आपण अखंड दिवा लावणार आहोत। या 7 दिवसामध्ये आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे। तर अखंड दिवा लावत असताना त्याला काजळ ही येणारच आहे। तर ती काजळी कशी काढायची तर बघा, तुमच्या जर दिव्यामध्ये काजळी तयार होत असेल तर तुम्हाला दुसरा एक दिवा घ्यायचा आहे, तो प्रज्वलित करायचा आहे आणि मग तुम्हाला ह्या दिव्याची काजळी काढायची आहे। म्हणजे आपला दिवा अखंड चालू राहील असा त्याचा अर्थ होत असतो। आणि जो तुम्ही दुसरा दिवा लावणार आहात त्यानेच तुम्हाला तो पहिला दिवा लावायचा आहे। असं तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपण गुरुचरित्र मांडणी करणार आहोत तिथेच तुम्हाला त्याच्यासमोरच तुम्हाला झोपायचं आहे। आता झोपण्याचे पण काही नियम आहेत, तर ते नियम मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहेत। बघा, या दिवसांमध्ये तुमच्या मनामध्ये काही निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका। तुम्ही अखंड नामस्मरण करत राहा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण करा, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे तुम्हाला म्हणायचं आहे हा मंत्र। बघा, या दिवसांमध्ये झोपताना तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचं आहे।
असं म्हणतात की तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करत असाल आणि जर तुम्ही झोपताना डाव्या कुशीवर झोपला तर साक्षात दत्त महाराज तुम्हाला काहीतरी संकेत देत असतात. त्यामुळे तुम्हाला झोपताना डाव्या कुशीवरच झोपायचं आहे. आता नैवेद्य आपल्याला या 7 दिवसांमध्ये दाखवायचं आहे. तर नैवेद्य काय दाखवायचा, तुम्ही जे खाणार आहात, बघा पारायण करायचं म्हणलं तर खाण्याचे सुद्धा नियम आहेत आणि जे तुम्ही काही नियम पाळून जे तुम्ही जेवण बनवणार आहात तेच जेवण तोच नैवेद्य तुम्हाला पहिला ग्रंथाला म्हणजे जिथं तुम्ही मांडणी करणार आहात तिथं तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य मग नंतर तुम्हाला तो ग्रहण करायचा आहे. बघा आदल्या दिवशी आपल्याला म्हणजेच उद्या पारायण 28 तारखेला सुरू होणार आहे तर 27 तारखेला तुम्हाला 4 कुत्रे आणि एका गाईला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. बघा गव्हाच्या पिठामध्ये थोडासा गूळ मिक्स करून तुम्हाला त्याच्या चांदण्या करायच्या आहेत आणि या चाणक्या तुम्हाला त्या 4 कुत्र्यांना आणि एका गाईला म्हणजे हा नैवेद्य त्यांना पहिला दाखवायचा आहे आदल्या दिवशी संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. रोज सकाळ संध्याकाळी तुमच्या घरामध्ये आरती ही झालीच पाहिजे. आरती करायला अजिबात विसरू नका, कारण साक्षात दत्त महाराज आपल्या घरी येत असतात. त्यामुळे त्या महाराजांची आरती ही आपल्या घरात झालीच पाहिजे. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.